तुमचं डेली रुटीन सेमच असतं का? माझं तर रुटीन दर 8 दिवसाला चेंज होतं. ते कशामुळं? तर मिस्टरांच्या ड्युटीमुळं. कारण की ना त्यांची एक आठवडा असते फर्स्ट शिफ्ट, एक आठवडा असते नाईट शिफ्ट. त्यामुळं काय दर आठवड्याला रुटीन चेंज असतं. तर आता ना फर्स्ट शिफ्ट सुरू झालेलं आहे, त्यामुळं काय मी सकाळी 5 वाजताच उठलेली आहे आणि उठल्या पहिले किचनमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि ना सुरुवातीला पहिले ना पांढरे चणे ना कुकरमध्ये चढवलेले आहेत आणि लगेच ना मी पीठ तिंबायला घेतलेलं आहे. पीठ वगैरे मळून घेतलं ना. आता म्हटलं चला झटपट भाजी करून घेऊया. भाजी कशाची बनवणार आहे? तर भाजी सिंपल अशा गवारीच्या शेंगा बनवणार आहे, ज्या की शेंगा मी रात्रीच निसून ठेवल्या होत्या. नंतर पटापट अशा चपात्या करून घेतल्या. म्हणजे ना संभाजीनगरला चपात्याला पोळ्या म्हणतात. आता म्हटलं चला पटकन डब्बा भरून घेऊया आणि डब्यामध्ये ना जे पांढरे चणे होते ते नाश्त्यासाठी दिले, चपाती भाजी वगैरे ना सगळं डब्यामध्ये भरून घेतलं. आणि हा डब्बा खूप छान आहे बरं का, मी टॅग करेल. तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही नक्की तिथनं परचेस करू शकता. डब्बा वगैरे भरला, पण आता गरमी केवढी आहे म्हणून म्हटलं काहीतरी थंड द्यावं म्हणून दही घेतलं. दहीमध्ये ना थोडा छास मसाला टाकून ना थोडं ते ताकावानी बनवून घेतलं आणि ते पूर्ण काही ना बॉटलमध्ये भरून घेतलं. आता दुपारच्या वेळेस ना थोडंसं थंड प्यायलं की बरं वाटतं. मग डब्बा वगैरे सगळा पॅक करून ना मिस्टरांची बॅग वगैरे पॅक केली आणि त्यांना बाय बाय केलं. कारण की सकाळी एवढी धावपळ असते ना की असं होतं कधी हे 1 तास जातोय आणि त्यांना बाय बाय करून ना आपण रिलॅक्स आणि टेन्शन फ्री होऊन जातोय. ते गेल्यावर ना मी 1 ग्लास पाणी घेऊन बाहेर अंगणातच येऊन बसले होते आणि नंतर ना रिलॅक्समध्ये मी पाणी वगैरे प्यायले ना. आता म्हटलं चला पुढची कामं करूया, ते म्हणजे सडा रांगोळीची. चला आजच्यासाठी एवढं, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.